आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। विक्रमदादा ताड, डॉक्टर प्रवीण वाघमोडे, गौतम ऐवळे यांच्या पुढाकाराला यश। मोरे कॉलनीचा चेहरामोहरा बदलणार, ओपन स्पेसचा कायापालट, मुलांसाठी खेळणी घर, महिलांसाठी वॉकिंग ट्रॅक, अतिक्रमणावर कारवाईचे संकेत। मोरे कॉलनीतील नागरिकांनी अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून प्रशासनाने या मागण्यांची गंभीर दखल घेत मोरे कॉलनीतील ओपन स्पेस विकसित करण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण कुमार वाघमोडे यांच्या पुढाकारातून स्थानिक नागरिकांनी दिलेल्या निवेदनावर प्रशासनाने थेट जागेवर बैठक घेऊन विकास आराखड्यावर चर्चा केली। या महत्त्वपूर्ण बैठकीला उपनगराध्यक्ष विक्रमदादा ताड, स्वच्छता सभापती गौतम ऐवळे यांच्यासह कॉन्ट्रॅक्टर प्रमोददादा ऐवळे, डॉक्टर आकाश पडळकर, डॉक्टर विजय पाटील, इंजिनियर श्रीकृष्ण तळेकर, मनसे तालुका अध्यक्ष कृष्णा कोळीसर, पिंटू स्वामी, संगपाळ दिदी, असलम नदाब, सचिन संगपाळ, रोहन कांबळे, मिलिंद राठोड आणि मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते। बैठकीदरम्यान आमदार गोपीचंद पडळकर आणि नगर परिषद निधीच्या माध्यमातून परिसराचा सर्वांगीण विकास करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली। यामध्ये लहान मुलांसाठी आधुनिक खेळणी घर उभारणे, महिलांसाठी स्वतंत्र व सुरक्षित वॉकिंग ट्रॅक तयार करणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी दर्जेदार बाकडे बसवणे आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून हरित वातावरण निर्माण करण्याचे आश्वासन देण्यात आले। विशेष म्हणजे कॉलनीतील वाढत्या अतिक्रमणाच्या प्रश्नांवरही प्रशासनाने गंभीर भूमिका घेत तातडीने तपासणी करून आवश्यक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत। मोरे कॉलनीतील नागरिकांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आणि स्थानिक नेतृत्वाच्या प्रयत्नांना मिळालेल्या या प्रतिसादामुळे आता परिसराचा चेहरामोहरा बदलण्याची आशा निर्माण झाली असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।